काल नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडलेली आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी तब्बल 31 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते। त्यापैकी एक असलेले अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज आपल्या सोबत आहेत। महाराज काय सांगाल, काल निवडणूक झाली, मतदान झालं, 31 उमेदवार तब्बल निवडणुकीच्या रिंगणात होते, 2 शिवसेना आपल्या समोर होत्या, काय सांग? ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराज व भारत मातेचे चरणी वंदन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीचे काही तत्त्वबघा दिलेले आहेत। मग आपण पाहतो की कितपत तत्त्व पाळले जातात हे प्रश्नचिन्ह यातून आपल्याला पाहायला मिळतं। म्हणून त्या अनुषंगाने की आमच्याही भक्त परिवाराने की निर्णय घेतला होता की लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा, की जे सगळीकडे समाजामध्ये जे बोललं जातं की राजकारण हे चांगल्या माणसाचं काम नाही, की मात्र आम्ही त्यासाठी असा निर्णय केला होता किंवा केलेला आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। की राजकारण हे चांगल्याच माणसाचं काम आहे हा विचार जनतेमध्ये रुळला पाहिजेत आणि चांगली माणसं ही राजकारणात आली पाहिजेत। आणि त्या दृष्टिकोनातून आमची सर्व मंडळी या निवडणुकीमध्ये उतरली होती। आणि त्या अनुषंगानेच की जे काही प्रकार राजकारणामध्ये केले जातात किंवा आपल्याला पाहायला मिळतात, तर आमचे लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा या माध्यमातून आमच्या भक्त परिवाराने की स्वतःच्या भाकरी मानून म्हणा कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी अपेक्षा न करता, कारण जनार्दन स्वामींनी आम्हाला शिकवून दिलेली आहेत की कर्मणि कार्यस्ते मा फलेषु कदाचन, म्हणजे तुम्ही काम करीत राहा, फलाची अपेक्षा करू नका। त्या दृष्टिकोनातून आमची सर्व मंडळी काम करीत आले आणि यापुढे त्याप्रमाणे काम करीत राहणार। आपण काल जर बघितलं, नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदानाला मिळत होता। तब्बल 61% मतदान जे आहे ते नाशिक लोकसभेसाठी झालं। तर बाबांनी सर्वांना, जनता जनार्दनाला किंवा सर्वांना आवाहन केलं होतं की 100% मतदान करा, आपलं मत वाया जाऊ देऊ नका, अशी भूमिका आम्ही या ठिकाणी घेतली होती। आणि सर्वांना आम्ही त्या ठिकाणी हा मुद्दा उपस्थित केला होता की घरामध्ये राहू नका, तर आपल्याला लोकशाहीने जो काही मतदान हक्क दिलेला आहे तो हक्क काय करा प्रत्येकाने बजवा, असं आम्ही वारंवार त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं। नक्कीच महाराज, काल तुम्ही देखील EVM मशीनच्या हार घातला, त्या प्रकारे आपल्यावर गुन्हा दाखल झाला। आपल्या 11 ते 12 कार्यकर्त्यांवर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत, शहरातल्या विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेत, काय सांगाल? तर त्या संदर्भामध्ये कालच बाबांनी तो मुद्दा स्पष्ट केला आहे की बाबांनी मशीनला हार घातलेला नाही, मशीनची पूजा केली नाही। तर मशीनला जे काही कवर होतं त्या कवरवर ध्वज असेल, राष्ट्रीय ध्वज असेल किंवा भारतमातेचे चित्र असेल, आणि म्हणून ते आम्हाला दिसलं म्हणून वाटलं, म्हणून आम्ही तो काय केला, एक सन्मान करावा राष्ट्रध्वजाचा, आणि म्हणून आम्ही तो हार त्या ठिकाणी घातला होता। त्यामुळे आणि हार घालतात जसं बघा, समजा बाबा अनेकांना हार घालतात, तर हार काय तो गळत होतात की ज्याला वाटतं तो हार काय करतो, तो काय हार काय म्हणतो बघा, तो घातल्यानंतर काही वेळा ताबडतोब काढून ठेवतो। आणि मग त्या कर्मचाऱ्यांचं काम, बाबांचा समुदाय जर त्या कर्मचाऱ्यांना वाटत होतं की हार इथं योग्य नाही, आपल्याला त्याची कल्पना नव्हती की या संदर्भामध्ये की हार घालण्याचा असा काही प्रकार होऊ शकतो, याची काही नॉलेज आम्हाला नव्हतं। आणि मग ते कर्मचाऱ्याचं काम होतं, समजा तरी हार घातला ते बाजूला ठेवून द्यायचा विषय संपला होता। मात्र ती काय बघा काय म्हणतात काय चक्र फिरलं देवा जाणे। परंतु आपल्या काही 11 ते 12 कार्यकर्त्यांवर देखील गुन्हे दाखल झालेले, जे बूथवरती बसलेले होते, काही प्रकार झाल्याचं समोर आलं। हां, तर त्या संदर्भामध्ये की आमच्या कार्यकर्त्यांनी जो काही भगवा ड्रेस घातला होता का, त्या भगवा आक्षेप त्या ठिकाणी घेतला होता। मात्र आमच्या वकिलांनी स्पष्ट सांगितलं होतं की त्यांनी काय करावं, आम्हाला आदेश दाखवा की तुम्ही हे कपडे घालू शकत नाही। तर त्यांनी कोणताही आदेश नसताना विनाकारण या आमच्या कार्यकर्त्यांना काल त्रास देण्यात आलेला आहे। नक्कीच आपण बघितलं, विनाकारण आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्यात आल्याची जी माहिती आहे ती स्वामी शांतिगिरी महाराज यांनी व्यक्त केली। कॅमेरा पर्सन आकाश शौलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।